जय हिंद, नमस्कार. डे 23 ऑफ 30 किचन नुस्खे फ्रॉम युअर किचन. पण आजचा नुस्खा कोणाबद्दलचा आहे? तर आजचा नुस्खा आहे दुसऱ्या किचन मधनं ऑर्डर करण्याबद्दलचा. किती सोपं असतं ना, पटकन मोबाईल घेतला, आपलं गजगज गजगज टाकलं आणि आलं, टाकलं ऑर्डर आणि आलं ते आपल्याजवळ. पण आयांना तसं होत नाही. कुठून ऑर्डर येतोय, काय प्रॉब्लेम आहे, व्यवस्थित आहे की नाही, त्यांनी व्यवस्थित बनवलं असेल की नाही, तिथे एन्व्हायरमेंट छान असेल की नाही, अशा अनेक प्रश्नांनी आया इतक्या गुंतलेल्या असतात. आणि हे प्रत्येक वेळेसचं असतं. अगदी प्रत्येक वेळेला ऑर्डर टाकताना आईच्या मनात एकदा तरी हा प्रश्न येतोच. माझं काय म्हणणं आहे, आत्ताच रिसेंटली म्हणजे मागच्या 2 दिवसांमध्ये एक कृष्णा म्हणून एका बाईनी ट्विट केलं. आता ते ट्विट इतकं व्हायरल होत आहे, सगळीकडे व्हायरल होत आहे. पूर्णब्रह्म या ट्विटच्या अनुषंगाने अनेक वर्ष झालं काम करत आहे. आम्ही लोक अगदी सोपं आहे, याला एकदम सोप्या पद्धतीने ऐका, म्हणजे ही ट्रिक तुम्हाला पण कळेल आणि तुम्ही पण तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट्स मधनं ऑर्डर करू शकाल सोप्या पद्धतीने. बघा, सोय काय आहे की रेस्टॉरंट्स तुम्हाला डिलिव्हरी देतात आहेत. दुसरी सोय काय आहे, तुम्ही त्यांना फोन करून ऑर्डर सांगू शकताय. तिसरी सोय काय आहे की पॉर्टर सारखे किंवा डंजो डिलिव्हरी सारखे किंवा जे पण डिलिव्हरी पार्टनर्स आहेत की जे डिलिव्हरी करतात आहेत फक्त, ते पण तुमच्यासाठी अवेलेबल आहेत. मग आता तुम्हाला तिसऱ्या एका ऍपची गरज काय आहे? सोपं आहे. तुम्हाला जो आवडता रेस्टॉरंट आहे, तुम्हाला माहितीये ती एक्झिस्ट करतात, तुम्हाला माहितीये त्यांच्याकडचं फूड छान आहे, तुम्हाला माहितीये त्यांच्याकडचा मेनू तुम्हाला कुठला आवडतो, मग कशाला उगाच त्या डिस्काउंटच्या भानगडीत पडून उगाच तिथनं ऑर्डर टाकायचे थर्ड पार्टी डिलिव्हरी ऍपमधनं? तिथे रेस्टॉरंट्सनी ऑलरेडी प्राइसिंग हाय करून ठेवलेलं असतं, कारण त्यांचे पण कमिशन्स जातात आणि कमिशन्स पण घेणारे लोक बसलेले आहेत तिथे. किती सोपं आहे ना, डायरेक्ट रेस्टॉरंटचा नंबर डायल करायचा किंवा व्हॉट्सअप करायचं, बाबा मला तुझा हा मेनू हवाय, हा माझा ऍड्रेस आहे आणि मी पटकन तू सांग किती बिलिंग होत आहे, तो बिल पाठवतो, आपण बिल करतो आणि तो पॉर्टरची डिलिव्हरी तुमच्या डोअर स्टेपला ऑन ऍक्च्युअल पेमेंटवर करतो. रेस्टॉरंटच्या याच्यात काहीही कमिशन नसतं, डिलिव्हरी ऍप्सच्या याच्यात काही कमिशन नसतं आणि तुम्हाला जे फूड ज्या किमतीत मिळायला पाहिजे त्या किमतीतच मिळतं. फक्त पॅकेजिंग चार्जेस, ते कंटेनरचे चार्जेस फक्त ऍड होतात. आता तुम्हाला हवं असलेलं फूड तुमच्या हव्या असलेल्या रेस्टॉरंटमधनं तुमच्या पद्धतीने फोन करून थोडंसं मिरची जरा जास्त घालं, किती कनेक्ट होतो. सगळं काही सिस्टीमनी जोडायचंय. सगळ्या ठिकाणी काय प्रश्नावली करायची आहे. म्हणजे मला आठवतं लहानपणी असताना मी आई मला सांगायची, जा वाण्याकडनं या 4 गोष्टी घेऊन ये. तर वाणी दादाला माहिती असायचं की जयंती जर एखादी गोष्ट घ्यायला आली आहे तर हेमा काकूला काय हवंय, एक्झॅक्टली त्या हिशोबाने वाणीदादा आपल्याला ऑर्डर आणून टाकायचा. म्हणजे मला हा कनेक्ट का संपतोय हेच कळत नाहीये. करा की फोन एकदा तुमच्या आवडत्या रेस्टॉरंट्समध्ये, सांगा की त्यांना की तुम्हाला काय हवंय. अर्ली सांगा, म्हणजे बरोबर वेळेवर ऑर्डर पोहोचतील. करून तर बघा, जमलं तर परत करा, नाही जमलं तर कमेंट्समध्ये लिहून पाठवा. परत भेटूया नवीन टिप सोबत, नवीन गोष्टींसहित. कृष्णाला मनापासून धन्यवाद. अरे, या सगळ्यांमध्ये एक सांगायचं राहिलंच, पूर्णब्रह्मचे जेवढे सेंटर्स अवेलेबल आहेत त्यांचे फोन नंबर या व्हिडिओच्या खाली दिलेले आहेत. आमच्या मेनूची लिंक या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे. मेनू सगळे फ्लिप मेनू आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या मोबाईलमध्ये अक्षरशः पुस्तक पलटवल्यासारखं, जे पानं पलटवल्यासारखे तुम्ही मेनू बघू शकता. खूप सोपी पद्धत, खूप सोप्या पद्धतीने तुम्हाला मेनू बघता येतील आणि ऑर्डर टाकता येतील. व्हॉट्सअप करा तुमच्या जवळच्या सर्व पूर्णब्रह्म सेंटर्समध्ये आणि त्या लोकांना ऑर्डर टाका, पेमेंट्स करा, तुमच्या अगदी डोअर स्टेपला डिलिव्हरीज घ्या. थँक्स टू कृष्णा वन्स अगेन. बाय.